बघू शकता मित्रांनो, आपल्याला आज सगळे लागलं होतं आपल्या मग काम शेण झाडून करायचं. तेवढं झाल्यावर आपल्या मागे जायचं आपल्या ट्रॅक्टरवर. आपली घेतो आता गाडी आणि जातो आता गावाकडे. आंघोळ बिंघोळ करतो मस्तपैकी. बघा उचली तो आपली गाडी. आता चाललो आहे आता घराकडे. बघू शकता आता घरी जाऊन मस्त ट्रॅक्टर बिक्टर पुशितो. आणि आपल्याला जायचं आज रोटा मारायला. रोटा मारणे झाल्यावर आपल्याकडे परत आपल्या घरच्या वावरात पण रोटा आणायचा आज. बघू शकता आज आपण चाललो आहे थोडंसं फास्टमध्ये जातो. बघू शकता थोडासा आपला कच्चा रोड आहे. बघा आलेलो आपण आता गावामध्ये. तर ट्रॅक्टर बिक्टर आपलं दिसत तुम्हाला आता थोड्या वेळात. बघू शकता ते आपलं घरी समोर. हे बघा आपलं इथं लावलेलं ट्रॅक्टर. त्याचं रोटाचं काढलं होतं पाहतं मागचं हलकं. बघा गाडी बिडी लावून घेतो आता. घेतो ट्रॅक्टर पुसून. चला आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट ट्रॅक्टर पुसताना. बघू शकता आपलं ट्रॅक्टर लागलो आता पुसायला. मी मस्त हवा बिवा मारून घेतो त्याला मशीननी. आता एकदा साफ केलं का लगेच हवा मारून घेतो. बघू शकता आपण आणलेली हवाची मशीन आता चालू केलेली हवा मारणं. आता त्याला लगेच एक सगळी साफ करून घेतो. बघू शकता आपण हालतो आता रोटा जोडून. बघू शकता मित्रांनो, आपण सकाळ सकाळी चाललो होतो आज रोटा आणायला. बघू सकाळचा व्ह्यू कसा आहे. थोडीशी थंडी वाजत होती पण सकाळ सकाळी चाललो होतो आज रोटा आणायला. आपण सकाळचा आपला तिथं 2 एकर रोटा होता. तेवढा रोटा झाल्यावर आपल्याला मग परत काही घरच्या वावरात थोडासा रोटा आणायचा होता. मग त्याच्यानंतर मग आपलं काही काम नव्हतं आज. डायरेक्ट तुम्हाला भेटतो वावरती गेल्यावर. बघू शकता आपला रोटा कसा लागलेला आहे इथं खतरनाकमध्ये एकदम. बघू शकता रोटा कसा लागला आहे. आता इथून आपला रोटा झालेला आता फायनल. आपण जाणार आहे आता घराकडे. भेटतो मला आता घराकडे जाताना. आता थोडासा सिनेमॅटिक शॉट घेता इथलं. बघू शकता कसं लागलं इथं रोटा. चाललो आहे आता आपण घराकडे. बघू शकता आपण घराकडे आता रवाना झालेलो आहे आता इथून. आणि आपला हात बघू शकता आपला सॉफ्टवेअर तुटला होता. त्याच्यामुळे आपला हात खूप काळे झाले होते तिथे. आणि तर चार्जरमध्ये एक ट्रॅक्टर आलं होतं समोरून. त्याच्यामुळे थोडं साईडला थांबलो होतो. बघू शकता ते गाणी बिणी वाजीत चालला होता. पण ते त्याला आपण आवाज म्यूट केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते घेतलेलं नाही. तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर आपला सॉफ्टवेअर कसा चिरला होता. बघू शकता आपण लागलेलो आहे आता रोडला लागल्यामुळे आपण लगेच सरारा पिरी लगेच रवाना झालेला आता घराकडे. बघू शकता आपण झालेलो आता आपल्या घराकडे रवाना. बघू शकता आपण झालेलो आता गावाकडे रवाना. थोडासा ते ट्रॅक्टरचा आवाजाने आपला काही आवाज येत नव्हता. त्याच्यामुळे आपण व्हॉइस ओव्हर केलेला आहे. बघू शकता आपण आलतो गावात. आपला सॉफ्टवेअर चिरला होता. त्याच्यामुळे आपण तिथला रोटा थोडासा एक 2.5 तास राहिले होते. आता पूर्ण सगळे काळे अंग सगळं काळं झालं. आपलं सॉफ्टवेअर चिरला होता. गावात आलो, बिल्डिंग मारली, आंघोळ बिंघोळ केली. आता चालू परत वावरात जाऊन आपल्याला आता परत रोटा आणायचा. बघू शकता आपण आता घरापासून निघलेलो आहे. आता वावरात जायचं आपल्याला. आता रवाना झालेलो आहे आपण आता घरापासून. आता थेट तुम्हाला डायरेक्ट भेटतो आता नंतर. बघू शकता आपण जात असताना आपल्या मधात आलं होतं त्या कुत्रं. त्याच्यामुळे आपण थांबलो होतो. आता इथून परत जातो आता समोर. बघू शकता आपण निघलेलो आता वावराच्या दिशेने आपल्या थेट. आता समोर तुम्हाला दाखवतो आपलं मंदिर आहे. मारुतीचं मंदिर बनणं चालू आहे मोठं. तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता समोर महादेवाचं मंदिर आहे ते. आणि ते समोर महादेवाचं म्हणजे ते जास्त काही व्हिडिओमध्ये दिसलं नाही. म्हणजे पुढून समोरून गाडी आली ती. त्याच्यामुळे काही दाखवता आलं नाही समजा. ही आपली जिल्हा परिषद शाळा आहे आपल्या गावातली. बघू शकता.
छोटे छोटे मुलं खेळतात. आपण चाललेलो आहे वावराकडे. बघू शकतात आपण आलेलो आता नदीपाशी आपल्या. बघू शकता ही आपल्या गावची नदी आहे. आता ती बघू शकता समोर आपली गावातली नदी आहे. तिचं नाव आहे भाद्रवणी नदी असे म्हणतात पहिले. ते एवढं काय मला लक्षात नाही. बघू शकता पण खूप जास्त पाणी आहे तिला सध्या. बघू शकता आपण चाललो आहे नाळ्यावरून आता डायरेक्ट आपल्या वावराच्या दिशेने. बघू शकता कसला सगळं पूर आला ना तर इथलं काहीच राहत नाही. समजा इथं आम्हाला दुसरीकडून जावं लागतं शेतामध्ये. पाटापाटाने जावं लागतं. पण आता ह्यो शॉर्टकट रस्ता आहे नदीतून, म्हणजे जास्त जवळ लागतं. त्याच्यामुळे आपण जवळ इकूनच जातो रोज. बघा कसं चालू आहे पेरी. आपण बघू शकतो ते समोर दिसतो का तो पाट आहे आपल्या कॅनल म्हणतात त्याला. आमच्या भाषेत पाटच म्हणतात, पण तुमच्या इकडे काय म्हणतात कॅनल किंवा पाट असं काहीतरी म्हणत असेल दोन्हीपैकी एक. बघू शकता आपण चाललेलो जाता वावराकडे. डिझेल पण कमी होतं ते दाखवत होतो. एक लालला टेकलं होतं. बघू शकता आपण आलेलो आता आपल्या शेतामध्ये. ते समोर आपलं कोट आहे. डायरेक्ट तिथं जातो आता. मस्त चारा वैरण करतो ढोराला आणि परत लागतो आपल्या कामाला. आपल्याला थोडासा रोटा होता तेवढा हाणून घ्यायचा होता. त्याच्यामुळे आपण ट्रॅक्टर घेऊन वावरात आलतो. ते ऊस आपण तोडून टाकला होता ना थोडासा. पहिल्या ब्लॉकमध्ये दाखवला होता की ऊस तोडलेला आपण. तिथं आपल्याला आता आज रोटा आणायचा होता. बघू शकता आपण निघलेलो आहे आता रोटा आणायला. आलतो आपण आपल्या आकड्यावरून. समोर आपलं ते गोर आहे. बघू शकता आपला ती आपली आई आपली थोडीशी काम करत होती वावरामध्ये. तिथं पेऱ्या उघड्या होत्या ऊसाच्या, ते दाबत होती आई. आई म्हणली की तर रोटा मारून घे 2-3 तास, मला बुजायला जड जात आहे. बघू शकता आपण रोटा मारून घेतलेला इथं. कसला मारलेला आहे. आता एवढे 2 सर राहिले आहेत. एक सर राहिली तेवढी तोडून घेतो आणि बुजून घेतो रोटा मारून. बघू शकता कशा बुजलेल्या आहे. एक अर्धी उघडी आहे ती बुजून घेतो ट्रॅक्टरने आपल्या. चाललेलोच आता बुजून घेतो. करतो रोटा पिठात चालू आता. बघू शकता ट्रॅक्टर पण भरलेलं आहे आपलं. धुवून काढतो घरी गेल्यावर आज. एक सर राहिली तेवढी बुजायची, तेवढी बुजून घेतो. बघू शकता आपली तेवढी सरी बुजणं झाल्यावर आपण आलतो ऊस न्यायला. आता इथं रोटा आणायचा आपल्याला. ऊस बीस तोडतो टाकतो नेऊन डायरेक्ट रोटा आणायला येतो आता वापस. बघू शकता आपण आलतो ऊस टाकून आता आपला रोटा मारायसाठी. तर राहिलेले आपल्या 3-4 सर राहिले तर रोटा मारायचे. त्याला म्हणलो होतो की आपल्या रोट्याच्या साखळ्या थोड्याशा ढिल्या झाल्या. त्याला म्हणलो की तू काय कर, रोट्याच्या साखळ्या टाईट कर, परत मला रोटा आणायचा. म्हणजे आपला थोडा 4-5 सर राहिले त्या. त्याच्यामुळे म्हणलं की ते टाईट करून घे. इथला ब्लॉग आता इथंच एंड करतो, कारण की ब्लॉग लय मोठा झालेला आहे. भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.